डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये नगरसेवक रमेश म्हात्रेला दुपारनंतर कल्याणच्या कोर्टात हजर करणार। रमेश म्हात्रे याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज। म्हात्रेला तातडीने कोर्टात हजर करा, त्याशिवाय निर्णय देणार नाही, कोर्टाचे आदेश। नाशिकमधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या गळाला लागल्याच्या चर्चा। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका पार पडल्या। प्रभागनिहाय 5 कोटींचं विशेष निधीचं आमिष दिल्याची चर्चा। ठाकरेंच्या सेनेतील एका मोठ्या नेत्याच्याही पक्षांतराच्या चर्चा असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला कालच शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा झाली। 2 दिवसात 2 भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत बैठक। अध्यक्षांच्या दालनामध्ये 4ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा। बैठकीला येण्याआधी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचा एकत्र गाडीतून प्रवास आणि 30 ते 35 मिनिटं ही चर्चा। शरद पवार यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ, मात्र ते पक्ष सोडतील की नाही या संदर्भात काही माहिती नाहीये। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा। ठाकरेंच्या पक्षासारखीच पवारांच्या पक्षाची अवस्था होऊ शकते असंही भाकीत। आमच्या पक्षातील एकही खासदार अस्वस्थ नाहीये। पवारांचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा दावा खोडून काढला। त्यांनी आपलं घर सांभाळावं असाही सल्ला, तर पहिल्या माळ्यावरून खाली येण्यापेक्षा समोरच्या दालनामध्ये बैठक घेतली। राऊतांच्या टीकेलाही बजरंग सोनवणेंचं उत्तर। ठाकरे शिवसेनेचे परभणीचे महापौर सईद इक्बाल यांच्यावर एका व्यक्तीकडून हल्ला करण्याचा प्रयत्न। शेख रफीक असं हल्लेखोराचं नाव आहे। एमएसएफ जवानाच्या सतर्कतेमुळे हल्ल्याचा डाव उधळला। डान्स बार सुधारणा विधेयकावरून अनिल परब, योगेश कदमांमध्ये खडाजंगी। मंत्रीच डान्स बार चालवतो, नाव न घेता परबांच्या योगेश कदमांवर टीका। माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी कसे डान्स बार चालतात हे उघड करेन। अनिल परब यांचं वक्तव्य वगळण्याच्या मागणीवरून योगेश कदमांचा इशारा। तुळजाभवानी मंदिरामध्ये चीनी कंपनीचे सीसीटीव्ही बसवले। ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांचा आरोप आहे। या प्रकाराची एसआयटी चौकशी करा, आमदार कैलास पाटील यांची मागणी। मुंबई पालिकेमध्ये भाजपचा आणखी एक नगरसेवक वाढणार आहे। प्रभाग 138 मधील AIMIMचे नगरसेवक रोशन शेख यांचं सदस्यत्व रद्द। दुसऱ्या क्रमांकावरती असलेला भाजप उमेदवार आता नगरसेवक होणार। मुंबई महापालिकेतील भाजपची ताकद आणखी वाढणार। रुपाली चाकणकर यांची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव। भोंदू अशोक खरात प्रकरणात बदनामी केल्यानं याचिका दाखल। आशा मिरगे, सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील, अंजली दमानिया यांच्यासह इतरांची नावं। माध्यमांमधून बोलताना बदनामी केल्याचा दावा। नाशिकच्या कळवणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याचा प्रकार। आदिवासी विकास विभागाच्या देखरेख व्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावरती। अल्पवयीन संशयिताची बालसुधार गृहात रवानगी। नाशिक रिंग रोड प्रकल्पासंदर्भात आज फडणवीसांची विधानभवनात बैठक। प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस संवाद साधणार। मंत्री गिरीश महाजन यांनी बाधित शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं। नाशिक रिंग रोड संदर्भात फडणवीसांची विधानभवनात बैठक। टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी 2 जण अटकेत। पवनकुमार अशोक कुमार यादव आणि हरिओम रेजपाल सिंह पानू असं आरोपींचं नाव आहे। आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। चेंबूर दुर्घटनेला सीसी रस्तेच कारणीभूत आहे। चौकशी समितीचा ठपका। चौकशीचा अहवाल विशेष सभागृहात सादर होणार। झाडांच्या मुळांपर्यंत पाणी आणि माती पोहोचत नसल्यानं झाड कमकुवत झाल्याचा निष्कर्ष आहे। चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवरती झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा झाला होता मृत्यू। झाडांच्या मुळाशी काँक्रिटीकरणावरून सत्ताधारी प्रशासनात मतभेद। काँक्रिटीकरणामुळेच झाडे कमकुवत होऊन पडत असल्याचा महापौर रितू तावडे यांचा आरोप आहे। तर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडून काँक्रिटीकरणामुळे झाडे पडत नसल्याचा दावा करण्यात आलाय। पावसाळी परिस्थितीवरती चर्चा करण्यासाठी बीएमसीमध्ये आज विशेष सभा। मुंबईमध्ये अलीकडे झाड आणि मॅनहोलच्या दुर्घटना। विशेष सभा घेत नसल्यानं महापौर आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये वाद झाला होता। पालकमंत्री गणेश नाईकांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। आढाव्यानंतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक। पूरग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी शासन स्तरावरती विशेष प्रयत्न केले जाणार। पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। काल संध्याकाळी पालखीचं पुण्यामध्ये आगमन। पुण्यामध्ये 2 दिवस मुक्काम असणार आहे।
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोठ्या उत्साहामध्ये स्वागत। माऊलींच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय। दैदिप्यमान सोहळा अनुभवण्यासाठी पुणेकरांनी केली गर्दी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यामध्ये पालखीचं दर्शन घेणार। नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रात्री 10 वाजता मुख्यमंत्री फडणवीस पालखीच्या दर्शनासाठी येणार। वारकऱ्यांना ओटीपीद्वारे गॅस सिलेंडरचा पुरवठा होणार आहे। आषाढी पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे प्रशासनाची विशेष सुविधा उपलब्ध आहे। पुण्यामध्ये गोरगरीब वारकऱ्यांची मनपाकडून लूट। गंजपेठेतील सोनवणे रुग्णालयासमोरील मनपाचं शौचालय वापरण्यासाठी ठेकेदाराकडून पैशांची मागणी। वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाचा मनपाचा दावा फोल। सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची उघडीप। वारणा नदीची पाणी पातळी घटू लागली। सध्या चांदोली धरण 58% भरलंय। धरणामध्ये 20 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे। उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। धरणामध्ये 43.11% उपयुक्त पाणीसाठा जमा आहे। दौंडमधून 21,892 क्युसेकने उजनी धरणामध्ये आवक सुरू आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा मान्सूनचं आगमन उशिरा। जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये काही भागात दमदार पाऊस। मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं पूर्णपणे उघडीप दिली आहे। वाशिम जिल्ह्याला दमदार आणि सलग पावसाची गरज आहे। नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये केवळ 47% पेरण्या झाल्या। जुलैचा पहिला 15 संपत आला तरीही नागपूर विभागामध्ये निम्मी पेरणी बाकीच आहे। भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची धानाची रोवणी ही बाकी असल्याची माहिती आहे। सांगली जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची उघडीप आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट झाली आहे। 30 फुटांवर गेलेली पाणी पातळी 25 फूट 6 इंचांवर आलेली आहे। कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार परिसरामध्ये सोयाबीनवरती अमेरिकन जायंट मिलीपीड किडीचा प्रादुर्भाव। किडीमुळे दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता। उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। धाराशिवमधील सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट। गेल्या वर्षी 10 जुलैला धरणामध्ये 51.4% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता। मात्र यंदा ही पातळी 51% खालावल्यानं चिंता वाढलेली आहे। करमाळा तालुक्यातील प्रस्तावित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा। आमदार नारायण पाटील यांच्या सूचनेवरून मंत्रालयामध्ये बैठक। कामासाठी तातडीने 50 लाख मंजूर करण्याची देखील मागणी। भंडाऱ्यामध्ये खोळंबलेली भात लागवड जोमात सुरू आहे। लोकगीताच्या तालावरती भात पिकाची लागवड सुरू आहे। पावसाअभावी भात पिकाची लागवड रखडली होती। आमदार दिलीप वळसे पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। आंबेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे शेती, घर तसेच रस्ते आणि वीज पुरवठ्याचे मोठे नुकसान झालंय। बाधित भागामध्ये दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेत। करमाळ्याच्या कामोणे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या स्लॅबचा भाग कोसळला। पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे। दवाखान्यामध्ये कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। लातूरच्या महापौर आणि एका महिला डॉक्टरच्या संभाषणाचा कथित व्हिडिओ व्हायरल। अवंतीनगर भागातील मनपा दवाखान्यामध्ये महापौरांकडून पाहणी। डॉक्टरांनी महापौरांना "मी कामात आहे, निवांत बसलेली नाही" अशा भाषेत उत्तर दिलं होतं। नागपूरच्या कामठी रोडवरील इंदौर नमकीन दुकानावरती अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। तपासणीमध्ये बुरशी लागलेली मावा बर्फी, मुदतबाह्य मिल्क शेक आढळलेला आहे। मिल्क केक देखील आढळलेत। आस्थापनेचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आलेला आहे। भंडारा पोलिसांकडून अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई। बुटीबोरी येथे अत्याधुनिक बॉयलरद्वारे 386 किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट। सुमनताई मामूलकर यांच्या मालमत्तेच्या हस्तांतरणाला आणि विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे। माजी आमदार प्रभाकरराव मामूलकर यांच्या पत्नीच्या फसवणूक प्रकरणात राजुरा उपविभागीय अधिकाऱ्यांचा हा आदेश आहे। सोलापूरमध्ये आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती आरटीओ आणि पोलिसांनी संयुक्तपणे रिक्षा तपासणी मोहीम केली आहे। पहिल्या दिवशी 115 रिक्षांची तपासणी। रिक्षा चालकांवरती 4,10,000 रुपयांच्या दंडाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे। ऑनलाईन गेमिंगमुळे मानसिक स्थिती बिघडलेल्या तरुणानं जीवन संपवलं। लातूर जिल्ह्यातल्या माळेवाडीमधील घटना आहे। स्वतःवरती तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करत जीवन संपवलं। मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी नागपूरमध्ये एसआयआर संदर्भात व्यापक जनजागृती केली जाणार। डिजिटल बोर्ड आणि कचरा संकलन गाड्यातून प्रचार केला जाणार। 29 जुलैपर्यंत BLOना प्रत्येक घरी जाऊन नोंदणी करावी लागणार।
15,000ची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारावरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. गुन्ह्याचं स्वरूप कमी करण्यासाठी मागितली होती लाच. करडी पोलीस स्टेशनमधील हवालदार प्रफुल्ल वालदे याच्यावरती गुन्हा दाखल. पंढरपूर शहरातील चोरी आणि घरफोडीच्या 3 गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश. कारवाईमध्ये सुमारे 9,30,000चा मुद्देमाल जप्त. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांची माहिती आहे. अमरावतीमध्ये एमडी आणि गांजासह 3 आरोपींना अटक. कारवाईमध्ये तब्बल 3,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पथकाची कारवाई आहे. मुंबईच्या सीवूड्स सेक्टर 48 मध्ये एका घरातील स्लॅब कोसळला. साईप्रसाद सोसायटीमधील घटना आहे. दुर्घटनेमध्ये सुरेश साळुंखे नावाची व्यक्ती गंभीररित्या जखमी झालेली आहे.